एक्सरसाइज करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरमध्ये असलेले अनसॉल्व क्वेश्चन आपल्याला आता सॉल्व करायचे आहे. टोटल 9 क्वेश्चन आहे. त्यामध्ये 9 क्वेश्चन कम्प्लिटली न्यूमरिकल टाईपचं आहे. बाकी क्वेश्चन बिट थेरॉटिकल आहे. काही 1-2 क्वेश्चन्समध्ये आपल्याला सोल्युशन सुद्धा फाइंड करायचं, म्हणजे थोडाफार न्यूमरिकल टाईप प्रॉब्लेम आहे असं आपण बोलू शकतो. आता हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत याचे सगळ्यांचे आन्सर आपण इथे डिस्कस करणार आहोत. जे न्यूमरिकल टाईपचे क्वेश्चन आहेत ते आपण इथे व्हाईट बोर्डवर सोडवणार आहोत आणि जे थेरॉटिकल टाईप क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर तुम्हाला मिळतील एका PDF मध्ये. या PDF ची लिंक मी व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये देणार आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती PDF रेफर करून याचे आन्सर डिटेलमध्ये बघू शकता. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. फर्स्ट क्वेश्चन, द अकम्पनिंग फिगर शोज सम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कनेक्टेड इन अ सर्किट इन अ हाऊस. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. राईट साईड एक डायग्राम दिलेली आहे. तर या फिगरमध्ये असे डिफरंट अप्लायन्सेस दिलेले आहे घरामध्ये. तर ते बघून आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आन्सर करायचे. बघ काय काय दिलेलं आहे. TV दिलेला आहे, त्यानंतर लॅम्प दिलेला आहे, अशा काही गोष्टी दिलेल्या आहे आणि त्या कनेक्टेड दाखवलेल्या आहे, सॉकेट दाखवलेलं आहे. तर आपल्याला जे क्वेश्चन विचारलं त्याचा आन्सर करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, बाय विच मेथड आर दी अप्लायन्सेस कनेक्टेड. आता हे अप्लायन्सेस कोणत्या मेथडने कनेक्टेड आहे. तर यामध्ये बेसिकली ही फिगर जरी दिलेली नसते तरी आपल्याला माहिती आहे की घरामध्ये असणारे हाऊस होल्ड जे अप्लायन्सेस असतात ते नेहमी पॅरलल कनेक्शनमध्ये कनेक्टेड असतात. त्यामुळे फर्स्टचा आन्सर असणार आहे बाय विच मेथड आर द अप्लायन्सेस आर कनेक्टेड. अप्लायन्सेस आर कनेक्टेड बाय पॅरलल मेथड. फर्स्टचा आन्सर काय आहे, पॅरलल कनेक्शन. पॅरललमध्ये काय करतात ते आपण ऑलरेडी डिस्कस केले. घरातले अप्लायन्सेस पॅरलल कनेक्शनमध्ये का असतात, कारण पॅरलल कनेक्शनमध्ये असल्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल त्याला फुल व्होल्टेज मिळतं. सेकंड थिंग, एखादा अप्लायन्स जरी खराब झालं तर त्याचा परिणाम दुसऱ्या अप्लायन्सवर होत नाही. त्यामुळे आपण हाऊसहोल्ड जे इक्विपमेंट्स असतात किंवा हाऊसहोल्ड जे अप्लायन्सेस असतात ते नेहमी पॅरलल कनेक्शनमध्ये करतो. सो फर्स्टचा आन्सर आहे पॅरलल. सेकंड, व्हॉट मस्ट बी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेस. तर हे जे इंडिव्हिज्युअल अप्लायन्स आहे त्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स असणार हा क्वेश्चन विचारला आहे. तर आपल्याला माहिती घरामध्ये जे काही अप्लायन्सेस असतात ते नेहमी असं पॅरलल कनेक्शनमध्ये असतात. जर आपण इंडियाची केस कन्सिडर केली, इंडियामध्ये हे व्होल्टेज किती असतं, 220 वोल्ट. याचा अर्थ काय, सेम व्होल्टेज प्रत्येक अप्लायन्सच्या अक्रॉस असणार आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेस 220 वोल्ट आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता फॉर इंडिया. ठीक आहे, प्रत्येक अप्लायन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज असणार आहे, 220 वोल्ट. नेक्स्ट सी क्वेश्चन, विल द करंट पासिंग थ्रू इच अप्लायन्स बी सेम, जस्टिफाय युअर आन्सर. क्वेश्चन नीट बघा काय विचारलं की करंट पासिंग थ्रू इच अप्लायन्स इज सेम. करंट सेम असणार आहे का प्रत्येक अप्लायन्समधून जाणार, म्हणजे TV मधून जाणार करंट, लॅम्पमधून जाणारा करंट किंवा अजून काही अप्लायन्सेस आहे त्यामधून जाणारा करंट सारखा असेल का. असेल का, यामध्ये क्लिअरली आन्सर आहे की करंट जे आहे तो सेम नसणार आहे. का सेम नसणार आहे, कारण बघा आपण पॅरललमध्ये सगळे काही डिव्हायसेस कनेक्ट केलेले आहे. पॅरलल कनेक्शनमध्ये नेहमी व्होल्टेज सेम असतं. जर तुम्ही हे रेजिस्टरचं सर्किट जर तुम्ही आठवलं, हे रेजिस्टर पॅरलल कनेक्शनमध्ये आहे, याच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज सारखं होतं. बट आपण बघितलं करंट जो आहे, करंट प्रत्येक ठिकाणी, करंट ह्या पॉईंटला आल्यावर करंट डिवाइड होतोय. याचा अर्थ काय, प्रत्येक अप्लायन्समधून जाणारा करंट डिफरंट आहे, करंट सेम नसणार आहे. किंवा यामध्ये तुम्ही अजून असे मेन्शन करू शकता बाय ओम्स लॉ V इज इक्वल टू IR, दॅट मीन्स I इज इक्वल टू V अपॉन R. ठीक आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळे अप्लायन्सेस पॅरलल कनेक्शनमध्ये आहे, म्हणजे व्होल्टेज सारखं आहे. बट व्हॉट अबाउट रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचं काय, टीव्हीचा रेजिस्टन्स वेगळा असणार आहे. लेट्स से फॅन आहे, फॅनचं रेजिस्टन्स वेगळं असणार आहे. याचा अर्थ काय, प्रत्येक केसमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिफरंट आहे. रेजिस्टन्स डिफरंट आहे त्यामुळे हा रेशो, या रेशोची व्हॅल्यू प्रत्येक केससाठी डिफरंट असणार आहे. प्रत्येक केससाठी हा रेशो डिफरंट असणार आहे, म्हणजेच काय, करंट डिफरंट असणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही लिहू शकता विल द करंट पासिंग थ्रू इच अप्लायन्स बी सेम, जस्टिफाय युअर आन्सर. यासाठी तुम्ही लिहू शकता नो, करंट पासिंग थ्रू इच अप्लायन्स विल नॉट बी सेम. रिझन तुम्ही हे देऊ शकता बिकॉज according to Ohm's law V is equal to IR, therefore I is equal to V upon R. Each appliance is having different resistance, therefore V upon R, this ratio will be different for each appliance and hence current, that is value of I, will be different. त्यामुळे आपण लिहू शकतो therefore current passing through each appliance is different. समजलं, सिंपल आहे. आणि इव्हन याच्यामध्ये लॉजिक आहे हेच की पॅरलल कनेक्शन आहे. पॅरलल कनेक्शनमध्ये करंट डिफरंट असतो, प्रत्येक रेजिस्टरमधून जाणार करंट डिफरंट असणार आहे. नाउ D, what are domestic appliances connected, why are domestic appliances are connected in this way. आता ह्या वेमध्ये डोमेस्टिक अप्लायन्स का कनेक्ट केले जातात. आता ॲक्च्युली इव्हेंच्युअली सगळे हे जे सगळे क्वेश्चन याचा आन्सर आहे पॅरलल कनेक्शन का केलं जातं, त्याच गोष्टीवरती हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत याचे आन्सर डिपेंडंट आहे. क्वेश्चन आहे डोमेस्टिक अप्लायन्स ह्या पद्धतीने का कनेक्ट केले असतात. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये तुम्ही लिहू शकता की रिझन काय, 2 रिझन आपण बघितलेले. पहिली गोष्ट काय, डोमेस्टिक अप्लायन्स पॅरललमध्ये कनेक्टेड असतात त्यामुळे प्रत्येक अप्लायन्सला फुल व्होल्टेज मिळतं आहे. ठीक आहे. सेकंड थिंग, एक अप्लायन्स जरी खराब झालं तरी त्याचा परिणाम दुसऱ्यावर होत नाही आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहे. सो यासाठी तुम्ही लिहू शकता अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. फर्स्ट, बिकॉज each appliance will get full voltage.
each appliance will get full voltage. Second thing, even if one appliance stops working, it will not affect other appliance. त्याचा परिणाम दुसऱ्या applianceवर होणार नाही. And therefore whole the system will work without any disturbance. ही जी सिस्टीम आहे विदाउट एनी डिस्टर्बन्स वर्क होणार आहे, त्यामुळे पॅरलल कनेक्शन प्रिफर केलं जातं. क्लिअर. आता याचा आन्सर तुम्हाला PDF मध्ये डिटेलमध्ये मिळणार आहे. अँड लास्ट क्वेश्चन, इफ टीव्ही स्टॉप्स वर्किंग विल द अप्लायन्सेस ऑल्सो स्टॉप वर्किंग. आता हे जे आपण डिस्कस केलं त्याचाच आन्सर आहे. काय विचारलं की जर टीव्ही बंद झाला, टीव्ही स्टॉप्स वर्किंग, तर त्या केसमध्ये बाकीच्या अप्लायन्सचा काय परिणाम होणार आहे. विल द अदर अप्लायन्सेस ऑल्सो स्टॉप वर्किंग. तर आपल्याला इथे लिहावं लागेल नो. If the TV stops working, other appliances will work. Other appliances will not stop working. Explain your answer. Again, same thing, because these appliances are connected in parallel connection. In parallel connection, even if one appliance doesn't work, it will not affect other appliance, and therefore, even if TV doesn't work, it will not affect other appliances from the home or from the house. याचा आन्सर. सो इव्हेंच्युअली म्हणजे यामध्ये एकच काय सार काय होता की पॅरलल कनेक्शनमध्ये डिव्हाइसेस कनेक्टेड आहे आणि त्यावर आधारित सगळे क्वेश्चन्स यामध्ये होते. क्लिअर आहे. ओके. नाउ सेकंड, द फॉलोइंग फिगर शोज सिम्बॉल्स फॉर कॉम्पोनंट्स यूज इन द अकंपनिंग इलेक्ट्रिक सर्किट. एक सर्किट दिलेलं आहे आणि बाजूला काही कंपोनंट्स दिलेले आहे. ठीक आहे. कंपोनंट म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कंपोनंट्स दिलेले आहे. तर आपल्याला विचारलं आहे प्लेस देम ॲट प्रॉपर प्लेस अँड कम्प्लीट द सर्किट. तर आपल्याला या सर्किटमध्ये प्रॉपर प्लेसला हे कंपोनंट्स दाखवायचे आहे आणि सर्किट कम्प्लीट करायचं आहे. आता काय काय कंपोनंट्स आहेत ते बघूया. एक सर्किट डायग्राम अशा पद्धतीने दिलेली आहे. इथे कंपोनंट्स दिलेले आहे. आपल्याला हे जे सगळे कंपोनंट्स आहे इथे फिक्स करायचे आहे. तर हे जे कंपोनंट्स आहे, एक आहे ॲमीटर, एक आहे व्होल्टमीटर. आता हे कंपोनंट्स आपल्याला इथे फिक्स करायचे. त्याआधी आपण बघूया कोणते कोणते कंपोनंट्स इथे दिलेले आहेत. फर्स्ट हा कसला सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे रेझिस्टन्सचा. सो दिस इज रेझिस्टन्स. हा कसला सिम्बॉल आहे. दिस इज सेल और बॅटरी. आठवतं आपण ज्यावेळेस सर्किट कंपोनंट्स बघितले त्यामध्ये आपण हे सगळे कंपोनंट डिस्कस केलेले. दिस इज सेल और बॅटरी. पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा आहे निगेटिव्ह टर्मिनल. ए सर्कल आहे, सर्कलमध्ये ए लिहिलेला आहे, दॅट मीन्स इट्स ॲमीटर. ॲमीटरचा यूज आपण कशासाठी करतो. करंट मेजर करण्यासाठी. राईट. ॲम्पियर ॲमीटर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲमीटरचा यूज होतो करंट मेजर करण्यासाठी. नेक्स्ट आहे व्ही आहे, एक सर्कल आहे त्यामध्ये व्ही आहे. सो दिस इज व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा यूज कशासाठी होतो. व्होल्टेज मेजर करण्यासाठी. त्यानंतर इथे आहे की. दिस इज की. आपण की बघितलं, जर डॉट असेल दॅट मीन्स इट्स अ क्लोज की. आणि त्यानंतर एक रेजिस्टर आहे, त्याच्यावरती एक ॲरो आहे. सो दॅट मीन्स दिस इज अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत ते आपल्याला इथे प्रॉपरली प्लेस करायचे आहे. सगळ्यात आधी आपण काय करू. सर्किट आहे, सर्किटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असणार. व्होल्टेज सोर्स किंवा बॅटरी किंवा सेल. तर आपण सगळ्यात आधी बॅटरीची पोझिशन डिसाईड करू. जनरली आपण बॅटरी इथे अशी खाली दाखवतो. राईट. सो दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. ओके. बॅटरी कनेक्ट केली, सेल कनेक्ट केला. त्यानंतर कीचा यूज काय असतो की सर्किटमधून करंट फ्लो करायचा किंवा करंट डिस्कनेक्ट करायचा, त्यासाठी कीचा यूज केला जातो. की ज्यावेळेस क्लोज असेल त्यावेळेस सर्किटमध्ये करंट जाणार नाही. की ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस करंट जाणार नाही. त्यामुळे की आपण जनरली इथे असे दाखवतो. दिस इज की. ओके. की. दिस इज व्होल्टेज. त्यानंतर आता आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण कुठे कनेक्ट करणार. जनरली आपण रेजिस्टन्स, आता इथे जर तुम्ही बघितलं इथे एक प्लेस आहे, इथे एक प्लेस आहे, तर आपण बघितलेला व्होल्टमीटर. व्होल्टमीटर जो असतो तो जनरली रेजिस्टन्सच्या अक्रॉस असतो, रेजिस्टन्सच्या पॅरलल असतो. याचा अर्थ काय, इथे व्होल्टमीटर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी असणार आहे रेजिस्टन्स. दिस इज आर. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण मेजर करतो व्होल्टमीटरचा यूज करून. व्होल्टमीटर नेहमी पॅरलल कनेक्शनमध्ये असतात त्यामुळे इथे असणार आहे व्होल्टमीटर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बॅटरीचं पॉझिटिव्ह आहे, सो हे जे एंड आहे हे एंड पॉझिटिव्ह असणार आहे. ॲमीटरचा यूज होतो करंट मेजर करण्यासाठी. ॲमीटर नेहमी सिरीज कनेक्शनमध्ये असतो. इथे रेजिस्टर आहे, सो सिरीज कनेक्शन, त्यामुळे इथे असणार आहे ॲमीटर. अगेन पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. ओके. व्होल्टमीटर झाला, ॲमीटर झाला, रेजिस्टन्स सुद्धा झाला. आता राहिलं व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण कुठे कनेक्ट करणार. व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे काय असतं की याच्यामध्ये आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे तशी चेंज करू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस काही एक्सपेरिमेंट करायचे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू फ्रिक्वेंटली चेंज करायची असते, त्या केसमध्ये आपण व्हेरिएबल रेजिस्टन्सचा यूज करतो. त्यामुळे व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण काय करू, या रेजिस्टरच्याच अलॉंग आपल्याला तो दाखवायचा आहे. सो लेट्स से आपण काय करूया, हा व्हेरिएबल रेजिस्टन्स इथे दाखवू. ओके. या पद्धतीने. सो हा असणार आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स. समजली. प्लेसमेंट ऑफ डिफरंट कंपोनंट्स कशा पद्धतीने आपण प्लेस केले.
एवढं लक्षात ठेवायचं, वोल्ट मीटर नेहमी पॅरललमध्ये असला पाहिजे. रेजिस्टर जिथे असेल त्याच्या पॅरललमध्ये वोल्ट मीटर असणार आहे. रेजिस्टरच्या सिरीजमध्ये अमीटर असणार आहे. बॅटरी सोर्स आणि की जनरली आजूबाजूलाच असतात. व्हेरिएबल रेजिस्टन्स एक एक्स्ट्रा इथे आलेला आहे. हा रेजिस्टन्सच्या आपल्याला ओव्हरऑल रेजिस्टन्स चेंज करायचा आहे, त्यामुळे तो आपण इथे दाखवलेला आहे. सो दिस इज ह्या पद्धतीने सर्किट आपल्याला इथे करायचं आहे. यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन इज विच लॉ कॅन यू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ अबव सर्किट. या सर्किटचा यूज करून आपण कोणता लॉ प्रूव्ह करू शकतो. तर सिंपल आहे, सर्किटचा यूज करून आपण प्रूव्ह करू शकतो ओम्स लॉ. कारण ओम्स लॉ कसलं रिलेशन असतं व्ही आय आणि आय मधलं. रेजिस्टन्स चेंज करून आपण व्ही आणि आय काय आहे ते चेक करू शकतो आणि त्याच्यातून आपण ओम्स लॉ इझिली व्हेरीफाय करू शकतो. नाव थर्ड, उमेश हॅज 2 bulbs हॅव्हिंग रेजिस्टन्सेस ऑफ 15 ओहम अँड 30 ओहम. तर 2 बल्ब आहे, त्या बल्बचा रेजिस्टन्स एकाचा आहे 15 ओहम, एकाचा आहे 30 ओहम. ही वॉन्ट्स टू कनेक्ट देम इन अ सर्किट. आता उमेशला हे जे 2 बल्ब आहे हे 2 बल्ब सर्किटमध्ये कनेक्ट करायचे आहे. बट इफ यू कनेक्ट देम वन ॲट अ टाइम द फिलामेंट्स गेट बर्न. तर आता जर त्यांनी एक सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये त्याला हे 2 बल्ब कनेक्ट करायचे आहे. सपोज त्यांनी पहिला बल्ब घेतला, तो कनेक्ट केला, बल्बचे फिलामेंट बर्न होते. ठीक आहे. इफ यू कनेक्ट देम वन ॲट अ टाइम द फिलामेंट गेट्स बर्न. बल्बची फिलामेंट बर्न होते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर त्याच्यावरून आपल्याला खाली जे क्वेश्चन्स विचारले त्याचा आन्सर करायचं आहे. क्वेश्चनचं म्हणणं काय की एक सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये उमेशला 2 बल्ब जॉईन करायचे आहे, कनेक्ट करायचे आहे. बल्बचे रेजिस्टन्स आहे, एकाचा 15 ओहम आहे, एकाचा 30 ओहम आहे. असे 2 रेजिस्टन्सेस आहे. सो ज्यावेळेस तो एका वेळेस एक बल्ब कनेक्ट करतो. सो फॉर एक्झाम्पल त्याने 15 ओहमचा बल्ब कनेक्ट केला. बल्ब कनेक्ट केला फिलामेंट बर्न होते. फिलामेंट म्हणजे काय, बल्बमध्ये जी छोटी वायर असते ना, अशी थिन वायर असते, दॅट इज कॉल्ड एज फिलामेंट. ही फिलामेंट जे फिलामेंट बर्न होते. लेट्स से त्याने 30 ओहमचा जरी बल्ब कनेक्ट केला, त्या केसमध्ये सुद्धा फिलामेंट बर्न होते. मग त्याच्यावर आधारित ह्या सिनारिओ आधारित काही क्वेश्चन्स विचारलेले आहे, ते क्वेश्चन आपल्याला आन्सर करायचे आहे. विच मेथड शुड यू यूज टू कनेक्ट दी बल्ब. आता त्यांनी कोणती मेथड यूज केली पाहिजे, कारण जर तो 1 by 1 कनेक्ट करतो तर बल्ब बर्न होतं किंवा फिलामेंट बर्न होते. मग त्यांनी कोणती मेथड यूज केली पाहिजे ते आपल्याला विचारलं. मेथड म्हणजे आपल्याकडे 2 मेथड आहे, एक आहे सिरीज कनेक्शन, एक आहे पॅरलल कनेक्शन. मग आता आपल्याला विचार करायचा की त्यांनी कोणत्या मेथडने बल्ब कनेक्ट केले पाहिजे. आता याचा आन्सर फाइंड करण्यासाठी आधी विचार करा, सिनारिओ काय आहे की बल्ब आहे, लेट्स से 15 ओहमचा बल्ब आहे. ओके. हा ज्यावेळेस तो सर्किटमध्ये टाकतोय तर काय होतं, याची फिलामेंट बर्न होते. फिलामेंट बर्न होते म्हणजेच काय, फिलामेंट बर्न होते म्हणजे याच्यामधून जाणारा जो करंट आहे हा करंट खूप जास्त आहे. ठीक आहे. एक्सेस करंट जातोय, त्यामुळे फिलामेंट बर्न होते. करंट खूप जातोय. करंट का खूप जातो, करंट का इझिली एवढा करंट एक्सेस करंट इझिली का पास होते, याचा अर्थ काय, तिथे रेजिस्टन्स काय आहे, लो. कमी रेजिस्टन्स असेल, आपण बघितलं रेजिस्टन्स आणि करंट, जेवढा कमी रेजिस्टन्स जेवढा कमी अडथळा तेवढा करंट जास्त जाणार आहे. करंट जास्त का जातो, याचा अर्थ या बल्बचा रेजिस्टन्स कमी पडतो सर्किटसाठी. ठीक आहे. सेकंड केससाठी सुद्धा सेमच आहे की फिलामेंट बर्न होतं म्हणजे त्याच्यामधून एक्सेस करंट जातो. याचा अर्थ काय, बल्बचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी आहे. याचा अर्थ काय, आपल्याला आता काय करावं लागणार आहे, रेजिस्टन्स कमी आहे, रेजिस्टन्स आपल्याला वाढवायचा आहे. सिरीज आणि पॅरलल कनेक्शन यामध्ये जर तुम्ही बघितलं, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कशामध्ये वाढतो, ज्यावेळेस आपण सिरीज कनेक्शन कन्सिडर करतो, आपण रेजिस्टन्सचे ॲडिशन करतो, जे रेजिस्टन्सेस आहेत त्याचे ॲडिशन करतो, त्यामुळे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा नेहमी जास्त असतो. पॅरललमध्ये आपण पॅरललचा फॉर्म्युला आठवतो, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 या पद्धतीने. पॅरलल कनेक्शनमध्ये हा जो RP असतो, ही RPची व्हॅल्यू नेहमी इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी असते. आपल्याला रेजिस्टन्स वाढवायचा आहे म्हणजे इथे त्याने कोणत्या फॅशनमध्ये बल्ब कनेक्ट केले पाहिजे, सिरीज कनेक्शनमध्ये बल्ब कनेक्ट केले पाहिजे. समजलं, सिंपल आहे बघा. इथे बर्न होते, एक्सेस करंट जातोय. करंट का जास्त जातो असं विचार करायचा, करंट का जास्त जातो कारण तिथे रेजिस्टन्स कमी आहे. रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे जर आपल्याला मला जर हे दोन्ही बल्ब सर्किटमध्ये टाकायचे म्हणजे मला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढवावं लागेल. रेजिस्टन्स मी कसा वाढवणार, त्यासाठी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढवण्यासाठी आपल्याकडे कोणतं कनेक्शन आहे, सिरीज कनेक्शन. त्यामुळे या केसमध्ये हे जे 2 बल्ब आहे आपल्याला सिरीज फॅशनमध्ये कनेक्ट करावं लागणार. सो फर्स्ट आन्सर आहे, विच मेथड शुड यू यूज टू कनेक्ट दी बल्ब. ही शुड यूज सिरीज कनेक्शन टू कनेक्ट दी बल्ब्स. ओके. सिरीज कनेक्शन टू कनेक्ट दी बल्ब. Second, what are the characteristics of this way of connecting the bulbs depending on the answer of question above. आता एचा आन्सर आला आपलं सिरीज कनेक्शन. मग त्यांनी विचारलं की ह्या सिरीज कनेक्शनचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे. सिंपल आहे, when we connect things or when we connect bulbs in series connection, overall or effective resistance increases. ठीक आहे. काय कॅरेक्टरिस्टिक काय, ओव्हरऑल रेजिस्टन्स इंक्रीजेस. सिरीज कनेक्शन बघा, आठवा असे 3 रेजिस्टन्स होते. इथे आपण बॅटरी कनेक्ट करत होतो, सेम करंट जात होता
व्होल्टेज डिफरन्स होता, व्होल्टेज डिवाइड होत होता, टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3, पण प्रत्येक रेझिस्टन्समधून जाणारा करंट सारखा होता आणि त्यानंतर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3 होता. त्यामुळे याचं कॅरेक्टरिस्टिक काय की ओव्हरऑल रेझिस्टन्स इंक्रीजेस, ऑल्सो व्होल्टेज गेट्स डिवाइडेड. व्होल्टेज डिवाइड होते ना, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. आणि थर्ड थिंग, सेम करंट पासेस थ्रू इच रेझिस्टन्स किंवा इच बल्ब. ह्या केसमध्ये सेम करंट पासेस थ्रू इच बल्ब. ओके, नाउ सी व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द अबोव सर्किट. आता अबोव सर्किटमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असणार आहे, आर इफेक्टिव्ह. आपण सिरीज कनेक्शन करतोय त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असणार आहे जे इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स आहे त्यांचे ॲडिशन. सो R1 प्लस R2, लेट से R1 आहे 15, R2 आहे 30, तर यांचे ॲडिशन म्हणजे 15 प्लस 30 दॅट इज इक्वल टू 45 ओम. त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा याला जाऊन आपण असं म्हणतो RS, सिरीज कनेक्शनमध्ये असणारा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. सो RS इज इक्वल टू 45 ओम. क्वेश्चन नंबर 4, द फॉलोइंग टेबल शोज करंट इन एम्पेयर्स अँड पोटेन्शियल डिफरन्स इन व्होल्टेज. एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये व्होल्टेज आणि करंट या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 3 केसेससाठी. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द ॲव्हरेज रेझिस्टन्स. तर व्होल्टेज करंटचा यूज करून आपल्याला ॲव्हरेज रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट विल बी द नेचर ऑफ ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर V आणि I ची जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामधलं ग्राफ काय असणार ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे डू नॉट ड्रॉ ग्राफ. तर आपल्याला ग्राफ ॲक्च्युअल ड्रॉ करायचं नाही, फक्त व्हॅल्यूज किंवा रेझिस्टन्सची जी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे ती ऑब्झर्व करून आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे की ग्राफ कोणत्या पद्धतीचा आहे. त्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल ग्राफ ड्रॉ करायचा नाही आहे. अँड थर्ड, विच लॉ विल द ग्राफ प्रूव्ह. आता हा ग्राफ कोणता लॉ प्रूव्ह करतो ते सुद्धा आपल्याला डिसाईड करायचं आहे. तो करंट आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यूज काय दिलेल्या आहे, VI फर्स्टसाठी 49 व्होल्टेज व्होल्टमध्ये आणि करंट ॲम्पियरमध्ये. 49 सेकंड 5 11.25 आणि थर्ड आहे 6 13.5. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे ॲव्हरेज रेझिस्टन्स. ॲव्हरेज रेझिस्टन्स विचारला आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स फाइंड करावं लागणार आहे. इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स फाइंड करून आपल्याला ॲव्हरेज रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. व्होल्टेज आहे, करंट आहे, रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे, त्यामुळे आपण यूज करणार ओम्स लॉ. ओम्स लॉ, बाय ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. रेझिस्टन्स फाइंड करायचं आहे, सो दिस इम्प्लाइज R इज इक्वल टू V अपॉन I. सो फर्स्ट V is 4, I is equal to 9. This implies R is equal to V upon I, that is 4 upon 9. 4 upon 9 आपण लगेच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. 4 9 0 हा नंबर आपल्याला या पद्धतीने मिळत राहणार आहे, त्यामुळे याला आपण एवढेच नंबरमध्ये मेन्शन करू शकतो 0.444 ओम्स. फर्स्ट केसमध्ये रेझिस्टन्स मिळाला, सिंपल आपण V अपॉन I केलेला आहे. सेकंड V इज 5, I इज इक्वल टू 11.25. सो दिस इम्प्लाइज R इज इक्वल टू V अपॉन I, 5 अपॉन 11.25. याची आपल्याला डिव्हिजन करायची, आपण काय करूया, याला सिम्प्लिफाय करूया. सो 1125 12 म्हणजे इथे किती झिरोज असणार आहे, 12. 500 अपॉन 1125. याला आपण कशाने डिवाइड करू, 5 डिवाइड करून बघू. सो इथे असणार आहे 100, या ठिकाणी असणार आहे 225. ओके, 100 आणि 225 हे 25 ने डिव्हिजिबल आहे. सो 25 इंटू 4 100 आणि 25 इंटू 9 225. ओके, असं डायरेक्टली लिहू शकता किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, दॅट इज इक्वल टू 25 इंटू 4 25 इंटू 9. मग या केसमध्ये 25 कॅन्सल होणार. सो व्हॅल्यू येणार 4/9. 4/9ला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 4/9 ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो दॅट इज इक्वल टू 0.444. सेकंडसाठी सुद्धा आपल्याला रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेम मिळालेली आहे. नाव थर्ड, V इज इक्वल टू 6, I इज इक्वल टू 13.5. दिस इम्प्लाइज R इज इक्वल टू V अपॉन I 6 अपॉन 13.5. 13.5 म्हणजे 60. एक आपण इकडे शिफ्ट केलं त्यामुळे वरती एक 0 असणार आहे. 60 अपॉन 135, याला सिम्प्लिफाय केला 15 ने डिव्हिजिबल आहे. सो 15 इंटू 4 60, 15 इंटू 9 135. 4/9 अगेन 4/9 म्हणजे 0.444.
हा झाला रेझिस्टन्स. R1 R2 R3 असं आपण बोलूया, R1 R2 आणि R3. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ॲव्हरेज रेझिस्टन्स. ॲव्हरेज रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे, आपण ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतो. ॲव्हरेज रेझिस्टन्स ज्यावेळेस आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो, सपोज आपल्याकडे 5 रीडिंग आहे, 5 रीडिंगचं जर आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो, त्याचे 5 रीडिंग आहे त्याचे ॲडिशन करतो, डिवायडेड बाय नंबर ऑफ रीडिंग म्हणजे डिवायडेड बाय 5. इथे आपल्याकडे 3 रेझिस्टन्सेस आहे, 3 रेझिस्टरचं ॲव्हरेज फाइंड करायचं आहे. त्यामुळे ते डिनॉमिनेटर काय असणार आहे, नंबर ऑफ रीडिंग्स म्हणजे 1 2 3 आणि वरती जे व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूजची ॲडिशन, R1 प्लस R2 प्लस R3. R1 तेच असणार 0.444 प्लस 0.444 प्लस 0.444 अपॉन 3. तर ही व्हॅल्यू किती असणार आहे, ही व्हॅल्यू असणार आहे 0.444. इव्हन ॲडिशन करण्याची पण गरज नाही आहे. जर ॲडिशन जर हे असं कसं आलं नसेल समजा तर बघा 1 2 3 3 याला आपण असं लिहू शकतो 3 इंटू 0.444 अपॉन 3. 3 आणि 3 कॅन्सल होणार, सो दिस विल बी 0.444 ओहम. किंवा याला तुम्ही 4/9 ओहम असं जरी लिहिलं तरी चालणार आहे. तर हा झाला ॲव्हरेज रेझिस्टर. ओके. सेकंड क्वेश्चन काय विचारला होता, सेकंड क्वेश्चन वॉज व्हॉट विल बी नेचर ऑफ ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. आपल्याला करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स याच्यामधला ग्राफचं नेचर विचारलेलं आहे. तर रेझिस्टन्स प्रत्येक केसमध्ये सारखा आलेला आहे. ज्यावेळेस आपण व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ ड्रॉ करू, यामध्ये जसं V ची व्हॅल्यू वाढते तशी I ची व्हॅल्यू सुद्धा वाढते. सो V इथे असणार आहे, I इथे असणार आहे. आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं नाही, आपण बस काय होतंय ते चेक करतोय. जशी V ची व्हॅल्यू वाढते तशी I ची व्हॅल्यू सुद्धा वाढते. आणि जर आपण V/I हा रेशो कॅल्क्युलेट केला, V/I हा रेशो कॅल्क्युलेट केला विच इज नथिंग बट रेझिस्टन्स, ही व्हॅल्यू प्रत्येक वेळेस सेम मिळते, आपल्याला कॉन्स्टंट मिळते. त्याच्यानं आपण असं बोलू शकतो ग्राफचा स्लोप कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, स्लोप समजतो ना, ग्राफचा स्लोप कॉन्स्टंट आहे. ग्राफचा स्लोप कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय, ग्राफ काय असणार आहे, ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. ग्राफ काय असणार आहे, स्ट्रेट लाईन. बेसिकली हे काय, V/I इज इक्वल टू R इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथे आपण व्हेरीफाय करतो ओहम्स लॉ, आणि आपल्याला माहिती ओहम्स लॉ ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो आणि आपण V आणि I चा ग्राफ प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी एक स्ट्रेट लाईन मिळते. त्यामुळे याचा सुद्धा आन्सर असणार आहे ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, विच लॉ विल द ग्राफ प्रूव्ह. त्यामुळे इथे तुम्ही लिहू शकता ग्राफ प्रूव्स ओहम्स लॉ. एक्सप्लेन दी लॉ आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये आपण काय लिहू शकतो, करंट फ्लोइंग थ्रू एनी कंडक्टर is directly proportional to potential difference between its two end or applied voltage between its two end provided physical state of conductor remains constant. I is directly proportional to V, or this can be written as V is equal to IR or V/I is equal to R. या पद्धतीने तुम्ही मेन्शन करू शकता. नाउ नेक्स्ट मॅच दी पेअर. फिफ्थ क्वेश्चन आहे, आपल्याला पेअर मॅच करायचे आहे. ए ग्रुप बी ग्रुप दिलेला आहे. फर्स्ट आहे फ्री इलेक्ट्रॉन. ग्रुप ए मध्ये दिलेला आहे फ्री इलेक्ट्रॉन, तर त्याच्याशी अप्रोप्रिएट वर्ड काय असणार आहे बी ग्रुपमधून ते आपल्याला चेक करायचं आहे. फ्री इलेक्ट्रॉन जर तुम्ही बी ग्रुप चेक केला त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल फ्री इलेक्ट्रॉनसाठी असणार आहे ऑप्शन सी विकली अटॅच. फ्री इलेक्ट्रॉन आपण ज्यावेळेस कंडक्टर बघितलेलं त्यामध्ये आपण बघितलं मेटॅलिक कंडक्टर ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो, कंडक्टरमध्ये असतात नंबर ऑफ ॲटम्स. कंडक्टरमध्ये हे जे ॲटम्स असतात त्या ॲटम्सचे एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असे असतात की जे न्यूक्लियसशी विकली बाउंड असतात. त्यामुळे ते जे इलेक्ट्रॉन असतात ते फ्रीली मूव्ह होत असतात, त्याच इलेक्ट्रॉनला आपण बोलतो फ्री इलेक्ट्रॉन. त्यामुळे ते फ्री इलेक्ट्रॉनसाठी काय असणार आहे, विकली अटॅच टू न्यूक्लियस. ओके, सी. सेकंड करंटसाठी काय असणार आहे, सिंपल आहे, I इज इक्वल टू V/R. ओहम्स लॉ ना, V इज इक्वल टू IR, therefore I इज इक्वल टू V/R, दॅट इज ऑप्शन ए. रेझिस्टिव्हिटीसाठी आता दोन ऑप्शन आहे, इन्क्रीजेस द रेझिस्टन्स इन द सर्किट आणि VA/Li. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, रेझिस्टन्स नाही, रेझिस्टिव्हिटी म्हणजे रो. ठीक आहे, आता रोसाठी काय असणार आहे, इन्क्रीजेस द रेझिस्टन्स इन द सर्किट. हे काय अप्रोप्रिएट वाटत नाही, राहिला ऑप्शन डी VA/Li. आता VA/Li काय आहे ते आपण बघूया. रेझिस्टन्स आपल्याला माहिती R इज इक्वल टू रो इंटू L/A. सो रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय असणार आहे, R इंटू A/L. दिलेला जो ऑप्शन डी आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये VA/Li म्हणजे जवळपास याच्याशी सिमिलर आहे. आता आपल्याला याला फक्त ह्या फॉर्म्युलाला याच्या टाईपमध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ए आहे, एल आहे, राहिला आर. आरच्या ऐवजी इथे आहे V/I, म्हणजेच काय ते आपण ओहम्स लॉ यूज करू शकतो. V/I इज इक्वल टू आर. त्यामुळे हा जो आर आहे, आरला आपण रिप्लेस करणार V/I. इथे असणार आहे ए, इथे असणार आहे एल, म्हणजे VA/Li.
दॅट इज ऑप्शन डी. आणि त्यानंतर रेजिस्टन्सेस इन द सिरीज त्यासाठी असणार आहे इन्क्रीजेस द रेजिस्टन्स इन द सर्किट. सिरीज कनेक्शनमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढतो, त्यामुळे आन्सर असणार आहे इन्क्रीजेस द रेजिस्टन्स इन द सर्किट. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ लेंथ एक्स इज आर. एक कंडक्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे आणि त्या कंडक्टरची लेंथ पण दिलेली आहे. तर रेजिस्टन्स दिलेला आहे म्हणजे कॅपिटल आरची व्हॅल्यू दिलेली आहे, आर इज इक्वल टू स्मॉल आर. आणि त्यानंतर लेंथ दिलेली आहे एक्स म्हणजे एल इज इक्वल टू एक्स. ओके. इफ द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज ए. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे आपण कॅपिटल एने दाखवतो, दॅट व्हॅल्यू इज स्मॉल ए. व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी, व्हॉट इज इट स्टुडंट. रेजिस्टिव्हिटी विचारली आहे म्हणजे आपल्याला रोची व्हॅल्यू या केसमध्ये लिहायची आहे. अगेन आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा, आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. दिस इम्प्लाइज रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन ए. आता इथे आर ए आणि एलची काय व्हॅल्यू दिली ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. स्मॉल आर ए स्मॉल एल ए आणि एल इज एक्स. सो रो इज इक्वल टू आर ए अपॉन एक्स या केससाठी. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज इट्स युनिट. युनिटसुद्धा विचारलं आहे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट आपल्याला माहिती, रेजिस्टिव्हिटीचं युनिट असं ओहम मीटर. नसेल माहिती तर आपण इझिली इथे डिराईव्ह करू शकतो. युनिट कसं डिराईव्ह करणार, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. रेजिस्टन्स ओहममध्ये मेजर करतो. ए क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एरिया ऑफ सर्कल, सर्कलचा एरिया आपण मीटर स्क्वेअर कन्सिडर करतो. लेंथ आपण मीटरमध्ये घेतो, आपण एसआ युनिट कन्सिडर करतोय, त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे, ओहम मीटर. सो दिस इज युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. नाव 7th क्वेश्चन. एक आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे. रेजिस्टन्सेस R1 R2 R3 R4 4 रेजिस्टन्स दिलेले आहे. ओके. दे आर कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर. त्याचं कनेक्शन दिलेलं आहे. S1 S2 R2 केस, 2 केस दिलेले आहे, S1 आणि S2 अशा. डिस्कस द करंट फ्लोईंग इन द सर्किट इन फॉलोइंग केस. तर आपल्याला काही डिफरंट केसेस दिलेले आहेत, त्या केसमध्ये काय करंट फ्लो होणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता यामध्ये सर्किट डायग्राम बघून घाबरण्याचं काहीच काम नाही आहे. फक्त रेजिस्टन्स जास्त दाखवले किंवा 1-2 स्विचेस आहेत, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेगळंच आहे, बट काही नाही. अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. 4 रेजिस्टर आहे, ते डिफरंट पोझिशनला दाखवलेले आहे. 2 स्विचेस दाखवलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी अशा काही कॉम्बिनेशन दिलेलं आहे कीजचे, की सपोज S1 S2 दोन्ही क्लोज असतील किंवा S1 क्लोज आहे S2 ओपन, असे काही कॉम्बिनेशन दिलेले. त्या केसमध्ये करंट काय होणार आहे ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. S1 S2 हे 2 स्विचेस दिलेले आहे. या स्विचेसच्या कंडिशननुसार या सर्किटमधून फ्लो होणारा करंट काय असणार ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. त्यासाठी 3 कंडिशन दिलेल्या आहे. फर्स्ट केसमध्ये स्विच S1 क्लोज असेल S2 क्लोज असेल त्यावेळेस करंट काय असणार आहे. त्याच पद्धतीने सेकंडमध्ये S1 ओपन S2 ओपन. थर्डमध्ये S1 स्विच क्लोज आणि S2 स्विच ओपन असेल त्या केसमध्ये करंट काय असणार ते आपल्याला इथे कमेंट करायची. तर करंट आहे, करंट आपल्याला फाइंड करायचं आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे. आपल्याला सगळ्यात आधी काय अजूम करावं लागणार आहे, व्होल्टेज अजूम करावं लागेल. सो लेट्स से इथे बॅटरीचं व्होल्टेज आहे V. ओके. सो असं आपण लिहूया, लेट्स अज्यूम पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज ऑफ बॅटरी असे मेन्शन करू शकतो, और व्होल्टेज अप्लाइड इज V. करंट बद्दल आपल्याला कमेंट करायचे बाय ओम्स लॉ. करंट काय असणार, बाय ओम्स लॉ आपण काय लिहू शकतो, V इज इक्वल टू IR. दिस इम्प्लाइज I इज इक्वल टू V अपॉन R. आता ह्या केसमध्ये R जो आहे रेजिस्टन्स आहे इथे डिफरंट रेजिस्टन्स दिलेले आहे, त्यामुळे आपण Rला बोलणार टोटल R टोटल. सो R टोटल म्हणजे स्विचेसच्या या कंडिशननुसार सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करून I इज इक्वल टू V अपॉन दॅट रेजिस्टन्स ही असणार आहे, त्या प्रत्येक केसमध्ये असणार करंटची व्हॅल्यू. आता फर्स्ट केस काय दिलेली आहे, आता ही नीट समजून घ्या आपण काय करतो ते. फर्स्ट केस काय सांगितलंय, स्विच S1 क्लोज आहे S2 क्लोज आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं हा स्विच ओपन आहे बरोबर, कारण या स्विचच्या या साईडचं आणि ह्या साईडचं काही कनेक्शन नाही. ज्यावेळेस आपण हे दोन्ही स्विच क्लोज करू त्यावेळेस कंडिशन कशी असणार आहे, स्विच क्लोज आहे म्हणजे या टाईपमध्ये असणार आहे बरोबर. स्विच क्लोज झालेला आहे. स्विच क्लोज झाला म्हणजे आता इथून करंटला पाथ मिळणार आहे. पहिल्या केसमध्ये ओपन होता त्यामुळे तिथून करंट पास होत होता. आता स्विच क्लोज झाला म्हणजे इथून करंटला पाथ मिळणार आहे. आता ह्या केसमध्ये रेजिस्टन्स कसा असणार ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. S1 स्विच हा क्लोज केलेला आहे. S1 स्विच क्लोज केला आहे त्यामुळे जर तुम्ही आता आपल्याला काय करायचं, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड करायचं की सर्किटचा टोटल रेजिस्टन्स किती असणार ते डिसाईड करायचं. म्हणून आपण काय करूया, आता रेजिस्टरच्या व्हॅल्यू ऑब्झर्व करूया. आता इथे जर तुम्ही बघितलं स्विच S1 क्लोज केलेला आहे त्यामुळे R1 आणि R2 हे जर 2 रेजिस्टर आपण चेक केले, R1 आणि R2
हे दोन्ही रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे. ठीक आहे, बघा हे पॉईंट आणि हा पॉईंट सारखाच असणार आहे. बी आणि सी म्हणजे ह्या रेजिस्टरचं एक एंड इथे आहे, या रेजिस्टरचं एक एंड इथे आहे. सो बी आणि सी आपण याला सेम पॉईंट कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीने डी आणि हे सुद्धा सेम पॉईंट असणार आहे. याचा अर्थ काय, R1 आणि R2 कशामध्ये आहे, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. R1 R2 पॅरलल कॉम्बिनेशन आहे स्विच S1 मुळे, हे तर आपल्याला समजलं. आता व्हॉट अबाउट स्विच S2? S2 मध्ये S2 स्विच क्लोज केलेला आहे. स्विच S2 क्लोज केल्यामुळे बघा इथे कशी वर्टिकल लाईन आलेली आहे, R4 त्याच्या पॅरललमध्ये आहे. बट आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला नीट लक्षात घ्यायची आहे. लेट्स से इथून येणारा करंट आहे I. ठीक आहे, करंट इथपर्यंत आला, या जंक्शनपर्यंत आला, याला बोलतं जंक्शन. या जंक्शनपर्यंत आला. आता करंट दोन पार्टमध्ये स्प्लिट होणार आहे. करंट इथे जाईल आणि करंट इथे सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, करंट इथे जाणार आहे, इथे सुद्धा जाणार आहे. बट इथे जर तुम्ही बघितलं, हा जो आपण इथे स्विच S2 क्लोज केलेला आहे, दिस इज अ वायर. इथे एक फक्त वायर आहे, काहीच रेजिस्टन्स नाहीये. रेजिस्टन्स ऑलमोस्ट झिरो आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. रेजिस्टन्स झिरो आहे, इथे रेजिस्टन्सची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. रेजिस्टन्स झिरो आहे म्हणजेच काय, करंटला होणारं ऑपोजिशन कमी आहे किंवा करंटला होणारं ऑपोजिशन खूप निग्लिजिबल आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळा जो करंट आहे तो सगळा करंट इथून पास होणार आहे. ठीक आहे, सगळा करंट इथून पास होणार आहे. या R4 मधून काहीच करंट पास होणार नाही जर आपण आयडियल कंडिशन कन्सिडर केली तर. समजते? तर याला बोलता, या केसमध्ये काय झालेलं, R4 झालेला आहे शॉर्ट सर्किट. याला काय म्हणतात, शॉर्ट सर्किट. तर R4 काय झालेला आहे, शॉर्ट सर्किट. R4 ह्या दोन पॉईंट मध्ये आहे, याच्याच अक्रॉस ही एक वायर जॉईन केलेली आहे. वायर आहे, इथे कुठे आपल्याला रेजिस्टन्स दिसत नाही. या वायरचा रेजिस्टन्स झिरो असणार आहे, ऑलमोस्ट झिरो असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, रेजिस्टन्स करंट नेहमी कोणता पाथ फॉलो करतो की जिथून त्याला कमी रेजिस्टन्स असणार, ऑब्व्हियस आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळा करंट जो आहे तो इथून पास होणार आहे. R4 मधून काहीच करंट पास होणार नाही. त्यामुळे R4 इज शॉर्ट सर्किटेड असं आपण कन्सिडर करू शकतो. याच्यामधून काहीच करंट पास होणार नाही. त्यामुळे आपल्याला आता R4 आपण कन्सिडर जरी नाही केला तरी चालणार आहे. ठीक आहे, समजलं? त्यामुळे ह्या केसमध्ये, फर्स्ट केसमध्ये R4चं थोडक्यात काहीच अस्तित्व नसणार आहे. ओके, तर आता ही जी डायग्राम कशी मॉडिफाय होणार आहे. फर्स्ट केस S1 S2 ज्यावेळेस क्लोज होईल त्यावेळेस हे जे दोन रेजिस्टर आहे, हे दोन रेजिस्टर पॅरलल कनेक्शनमध्ये आहे. सो आपण इथे असं लिहू शकतो, RP इज इक्वल टू R1 पॅरलल टू R2. या दोन व्हर्टिकल लाईन म्हणजे काय, पॅरलल. R1 पॅरलल टू R2 ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो दिस इज RP. याला आपण सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर इथे असणार आहे इथला एक रेजिस्टर R3. आता आपण फक्त रेजिस्टर कोणत्या कनेक्शनमध्ये असणार, कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये असणार ते चेक करतोय. इथे असणार आहे एक रेजिस्टर R3. हा रेजिस्टर बघितला, हे दोन पॅरललमध्ये होते, त्याला आपण एक इक्विव्हॅलंट RP म्हणून मेन्शन केलेला आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितला, हा R4 आपण बघितलं, R4 शॉर्ट झालेला आहे, R4 शॉर्ट सर्किट झालेला आहे. त्यामुळे R4 आपल्याला कन्सिडर करायचं नाहीये. R4 कन्सिडर नाही करायचं म्हणजे फक्त इथे आपण एक अशी लाईन दाखवू शकतो. तर आता सर्किटमध्ये कोणते कोणते रेजिस्टर राहिले, R1 R2 आणि R4. R1 R2 पॅरलल कॉम्बिनेशन आहे, दॅट इज RP. हा RP जो आहे हो हा R4ला सिरीज कनेक्शनमध्ये आहे. ठीक आहे, समजते? कारण सिरीज का बरं आहे, बघा एकच करंट याच्यामधून पास होणार आहे. ओके, हे असं कन्फ्युजन होत असेल तर आपण काय करूया, याच्यामध्ये असणारे जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स पण दाखवू. सो सर्किट थोडक्यात कसं होणार आहे, इथे RP, त्यानंतर इथे ॲमीटर, इथे आहे रेजिस्टर R3, इथे आहे व्होल्टेज सोर्स. त्यानंतर या साईडला शॉर्ट सर्किट होते त्यामुळे आपल्याला फक्त एक लाईन दाखवायची आहे. अशा पद्धतीने सर्किट असणार आहे. आता जर बघितलं, करंट असा फ्लो होणार आहे, सेम करंट असा फ्लो असा जाणार आहे. म्हणजेच काय, सेम करंट फ्लो होतोय. करंट सेम कशामध्ये असतो, सिरीज कनेक्शनमध्ये असतो. याचा अर्थ काय, हा RP आणि हा RP सिरीज कनेक्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे इथे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर फॉर फर्स्ट केस R3 अँड RP आर इन सिरीज कनेक्शन. नीट समजून घ्या. आणि इथे आपण RP हवं ते इथे कॅल्क्युलेट करू शकतो. RP इज इक्वल टू R1 पॅरलल टू R2. दिस इम्प्लाइज 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. याला सिम्प्लिफाय आपण करू शकतो, R2 इंटू 1R2 प्लस R1 इंटू 1R1 अपॉन R1 R2. दिस इज व्हॅल्यू ऑफ 1/RP. आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे, RPची. सो RP इज इक्वल टू आपल्याला फक्त इनवर्स घ्यायचं आहे, R1 R2 अपॉन R2 प्लस R1ला आपण R1 प्लस R2 असं लिहू शकतो. आता हे RP आणि हा R3 हे सिरीज कनेक्शनमध्ये आहे. अँड देअरफॉर टोटल रेजिस्टन्स काय असणार आहे, R3
सिरीज आहे, सिरीजमध्ये आपण काय करतो, रेजिस्टरची ॲडिशन करतो. सो R3 प्लस RP दॅट इज इक्वल टू R3 प्लस RP काय आहे, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय करू शकता. R3 याला मल्टिप्लाय करा, त्यानंतर 1 इंटू R1 प्लस R2 अपॉन R1 प्लस R2 असं लिहू शकता, किंवा एवढं जरी एक्सप्रेशन ठेवलं तरी चालणार आहे. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ R टोटल. आणि म्हणून ह्या केसमध्ये करंट किती असणार आहे, I इज इक्वल टू V अपॉन ही व्हॅल्यू दॅट इज R3 प्लस R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. तर ही झाली व्हॅल्यू ऑफ करंट. समजलं? इम्पॉर्टंट काय, ही गोष्ट लक्षात घ्या. इथे R4 हा शॉर्ट सर्किट झालेला आहे. शॉर्ट सर्किट झालेला म्हणून आपण याला कन्सिडर करत नाही, याला आपण इग्नोर करतो. त्यामुळे सर्किटमध्ये फक्त हे 3 रेजिस्टन्स असणार आहे. हे तर दिसतं आपल्याला, हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे. त्यानंतर जी मॉडिफाईड सर्किट डायग्राम आहे ते ड्रॉ करा. मग तुम्हाला समजेल की हा व्होल्टेज सोर्स आहे, इथून जो करंट जातोय तोच करंट R3 मधून जातो, तोच करंट R3 मधून जातो, म्हणजे करंट सारखा आहे. म्हणजे हे जे रेजिस्टन्स आहे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर हे त्या केसमध्ये हे असणार आहे करंटची व्हॅल्यू. ठीक आहे. आता सेकंड केस, ज्या S1 आणि S2 हे दोन्ही स्विचेस ओपन आहे. ज्यावेळेस हे दोन्ही स्विचेस ओपन असेल त्या केसमध्ये काय होणार बघा, असं कन्सिडर करा, हा व्होल्टेज सोर्स आहे, इथून करंट निघाला असा गेला, इथे स्प्लिट झाला, इथून काही करंट पास झाला, इथून काही करंट पास झाला, इथून पास झालेला करंट असा पुढे झाला, इथपर्यंत आला, बट इथे कनेक्शन नाही आहे, त्यामुळे करंट इथून पुढे पास होणार नाही. तो करंट सेम करंट इथे येईल, या पॉईंटला इथे सुद्धा काही कनेक्शन नाही, तर तो करंट इथे जाणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथून जर सपोज करंट इथे स्प्लिट झालेला असं आपण कन्सिडर केलं, इथून जाणार करंट असा पुढे जाईल, बट इथे अगेन डिस्कनेक्शन आहे, म्हणजे याच्यामधून सुद्धा करंट पास होणार नाहीये. करंट यामधून पास होत नाही, म्हणजे R2 रेजिस्टर आपल्याला कन्सिडर करावा लागणार नाहीये. ठीक आहे. आपण कोणते रेजिस्टर कन्सिडर करणार आहोत की जे सर्किटमध्ये ऍक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये करंट पास होतोय. R2 जर आपण विचार केला, करंट असा निघाला, इथून निघाला, इथपर्यंत आला, पुढे त्याला पाथ नाही, त्यामुळे R2 ही ब्रांच आपल्याला कन्सिडर करायची नाहीये. करंट असा जाणार, इथून जाणार, इथे पण नाही जाणार, इथे सुद्धा ओपन आहे, म्हणजे करंट जो आहे तो सगळा असा इथून पास होणार आहे. म्हणजे इथे ऍक्टिव्ह रेजिस्टर्स कोणते, R3 आहे, R4 आहे आणि R1 आहे. आता ही सर्किट डायग्राम आपण थोडी मॉडिफाय करूया. सो फॉर बी, रेजिस्टर, व्होल्टेज सोर्स R3, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा रेजिस्टर, त्यानंतर ही ब्रांच तर आपल्याला कन्सिडर नाही करायची, आपल्याला सरळ वरती जायचं. सो R1 इथे असणार आहे ॲमीटर, त्यानंतर हे कन्सिडर नाही करायचं, हे सुद्धा कन्सिडर, कारण बघा ओपन आहे ना, त्यामुळे हा पाथ नसणारच आहे करंट, त्यामुळे आपल्याला ते कन्सिडर नाही करावं लागणार. सो स्ट्रेट लाईन आहे, त्यानंतर इथे एक असणार आहे रेजिस्टर R4. ओके. ते प्लस मायनस. यामध्ये जर बघितलं तर या केसमध्ये करंट इथून निघाला, सेम करंट असं पास झालेला आहे. ओके. याचा अर्थ काय, हे जे सगळे रेजिस्टर्स आहे, रेजिस्टर सिरीज कनेक्शनमध्ये आहे. हे तिन्ही रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहे, त्यामुळे इथे आपण R टोटल काय लिहू शकतो, R टोटल सिरीज आहे, सिरीजमध्ये आपण काय करतो, स्ट्रेट अवे रेजिस्टरच्या व्हॅल्यूचे ॲडिशन करतो. त्यामुळे R टोटल इज इक्वल टू R1 प्लस R3 प्लस R4 अँड हेन्स करंट I इज इक्वल टू V अपॉन R टोटल दॅट इज R1 प्लस R3 प्लस R4. सोपं आहे. ही झाली करंटची व्हॅल्यू. आता थर्ड स्विचची कंडिशन काय दिलेली आहे, S1 क्लोज आहे आणि S2 ओपन आहे. S1 क्लोज, S2 ओपन. S1 क्लोज आहे म्हणजे यामध्ये काय होणार आहे, या पद्धतीने S2 ओपन आहे, म्हणजे अशी काही कंडिशन असणार आहे. आता परत विचार करा कोणते रेजिस्टर यामध्ये ऍक्टिव्ह असणार आहे, किंवा कोणते रेजिस्टर आपल्याला कन्सिडर करावे लागतील. बॅटरी आहे, इथून असं करंट निघाला, इथे आला, इथून काही करंट पास झाला, पुढे गेला, इथून सुद्धा करंट पास व्हायला मार्ग आहे, म्हणजे हे दोन्ही रेजिस्टर आपल्याला कन्सिडर करावे लागतील. इथून करंट आला, इथे आल्यानंतर ह्या पॉईंट F जंक्शनला बघा, स्विच S2 ओपन आहे, त्यामुळे करंट इथून तर पुढे पास होणार नाही, म्हणजे सगळा करंट परत इथून पास होणार, इथून असं पास होणार आहे. त्यामुळे या केसमध्ये, थर्ड केसमध्ये काय आपल्याला कोणते रेजिस्टर कन्सिडर करावे लागणार आहे, R3 तर एक असणार आहे, त्यानंतर हे सुद्धा दोन रेजिस्टर ऍक्टिव्ह असणार आहे. सो हा एक रेजिस्टर, त्यानंतर हे आपल्याला कन्सिडर नाही करायचे रेजिस्टर, त्यानंतर हा एक वर्टिकल रेजिस्टर म्हणजे R4. यामध्ये जर तुम्ही बघितलं अगेन तुमच्या लक्षात येईल, हे जे दोन रेजिस्टर आहे R1 आणि R2, ठीक आहे, R1 आणि R2 हे दोन रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे, राईट. सो दिस इज, लेट्स से दिस इज RP, हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर हा जो RP आहे, हा इथून जर आपण करंट कन्सिडर केला, ठीक आहे, याला आपण अजून मॉडिफाय करूया. सो दॅट इज इक्वल टू, इथे असणार आहे RP
त्यानंतर इथे R4, त्यानंतर इथे R3 आणि इथे असणार आहे व्होल्टेज सोर्स. करंट असा पास होते, सेम करंट सगळ्यांमधून पास होते, म्हणजे RP, R4 आणि R3 हे कशामध्ये सिरीज कनेक्शनमध्ये आहे. त्यामुळे इथे आपण R टोटल लिहू शकतो. R टोटल इज इक्वल टू R3 प्लस R4 प्लस RP, वेअर RP इज इक्वल टू, RP काय असणार आहे, R1 पॅरलल टू R2. ओके, R1 पॅरलल टू R2 हे याला आपण कसं सिम्प्लिफाय करणार, सिन्स 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2, that is equal to R2 plus R1 divided by R1 R2, and therefore we can write RP is equal to R1 R2 upon R1 plus R2. ही RP ची व्हॅल्यू आपल्याला आता इथे पुट करायची आहे, and therefore R total is equal to R3 plus R4 plus RP, that is R1 R2 upon R1 plus R2, and hence current I is equal to V upon R total, that is V upon R3 plus R4 plus R1 R2 upon R1 plus R2. हे असणार आहे या केसमध्ये असणार करंटचे एक्सप्रेशन. तर अशा पद्धतीने स्विचेसची कंडिशन चेक, अशा टाईपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे असतात. स्विच जी कंडिशन दिली आहे त्या कंडिशनमध्ये कोणते कोणते रेजिस्टर आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहे किंवा कोणते कोणते रेजिस्टर लूपमध्ये असणार आहे ते चेक करा, आणि त्याच्यानंतर त्याचा यूज करून इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. V इज इक्वल टू IR, हेन्स I इज इक्वल टू V अपॉन R टोटल. त्याचा यूज करून आपण करंट फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 8. 3 रेजिस्टन्सेस X1, X2, X3 आर कनेक्टेड इन अ सर्किट इन डिफरंट वेज. 3 रेजिस्टर आहे X1, X2, X3, ते डिफरंट वेजमध्ये सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. X इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, त्यानंतर रेजिस्टन्स X जो आहे X इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. ओके, R इफेक्टिव्ह काय दिलेलं आहे X, आणि बाकी रेजिस्टर्सची व्हॅल्यू दिलेली आहे R इज इक्वल टू X1, X2, X3 असे रेजिस्टर्स दिलेले आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यू आहे X. द प्रॉपर्टीज ऑब्झर्व फॉर दिस डिफरंट वेज ऑफ कनेक्टिंग X1, X2, X3 आर गिवन बिलो. तर हे जे डिफरंट कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेले आहे, तर आपल्याला त्यांनी सांगितलं नाही की हे एक्झॅक्टली कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये कनेक्टेड आहे, फक्त त्यांनी सांगितलं की प्रॉपर्टी कोणत्या त्यामध्ये नोटीस केल्या गेल्या ते दिलेलं आहे. राईट द वे इन विच दे आर कनेक्टेड इन इच केस. तर मग आपल्याला मेन्शन करायचं की हे कोणत्या वेनी कनेक्ट आहे, म्हणजे सिरीज कनेक्शनमध्ये आहे का पॅरलल कनेक्शनमध्ये आहे, थोडक्यात आपल्याला ते इथे सांगायचं आहे. I इज करंट, V इज पोटेन्शियल डिफरन्स, X इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहे. I म्हणजे करंट, V इज पोटेन्शियल डिफरन्स अँड X इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर थोडक्यात आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे की सिरीज कनेक्शन आहे का पॅरलल कनेक्शन आहे. पहिली केस A, करंट I फ्लोज थ्रू X1, X2, X3. हे जे तिन्ही रेजिस्टर आहे, तिन्ही रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट आहे I. सेम करंट तिन्ही रेजिस्टरमधून फ्लो होत आहे. तर आता बघा, सगळ्यात आधी आठवा सिरीज आणि पॅरलल. सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय असतं, सिरीज कनेक्शनमध्ये सोर्स, सिरीज कनेक्शनमध्ये I करंट, सेम करंट प्रत्येक रेजिस्टरमधून पास होणार आहे. व्होल्टेज जे आहे टोटल व्होल्टेज एवढं असणार आहे, बट इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज डिफरंट असणार आहे. पॅरलल कनेक्शनमध्ये टोटल व्होल्टेज जेवढं आहे तेवढंच व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस असणार आहे. प्लस यामध्ये काय होणार, जो करंट आहे, लेट्स इथे करंट आहे, हा करंट स्प्लिट होतो, त्यामुळे प्रत्येक रेजिस्टरमधून जाणारा करंट डिफरंट असणार आहे. ठीक आहे, एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला इथे मेन्शन करावं लागणार आहे. सो फर्स्ट काय सांगितलं की करंट I फ्लोज थ्रू X1, X2, X3, म्हणजे हे जे 3 इंडिव्हिज्युअल रेजिस्टर आहे याच्यामधून सेम करंट I पास होतोय. सेम करंट पास होतं म्हणजे पहिली जी सेटअप आहे, पहिला जो सेटअप आहे त्यासाठी आपण काय लिहू शकतो की जे इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स आहे हे रेजिस्टर सिरीज कनेक्शनमध्ये आहे. ठीक आहे, सिरीज कनेक्शन, आणि त्यासाठी तुम्ही ही प्रॉपर्टी मेन्शन करू शकता की सिरीज कनेक्शनमध्ये सेम करंट प्रत्येक रेजिस्टरमधून फ्लो होतात. तर याचा डिटेल आन्सर तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. सेकंड, X इज लार्जर दॅन X1, X2, X3. X इज लार्जर दॅन X1, X2, X3 म्हणजेच काय, सेकंडसाठी काय सांगितलं आहे की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टरपेक्षा जास्त आहे. सो R इफेक्टिव्ह इज ग्रेटर दॅन X1, X2, X3. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टरपेक्षा जास्त कोणत्या केसमध्ये असतो, आपण बघितलं सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण काय करतो, रेजिस्टरची ॲडिशन करतो. इफेक्टिव्ह रेजिस्टर म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल रेजिस्टरची ॲडिशन.
त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा जास्त असणार आहे, पॅरललमध्ये तो कमी होतो, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे सेकंड केसमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ काय, सेकंडसाठी असणार आहे सिरीज कनेक्शन. ठीक आहे, समजतंय ना. आर एस इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 सम आहे म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जास्त असणार आहे, सम घेतोय म्हणजे दॅट इज सिरीज कॉम्बिनेशन, त्यामुळे यामध्ये असणार आहे सिरीज कनेक्शन. नाउ सी एक्स इज स्मॉलर दॅन x1 x2 x3. थर्ड केसमध्ये काय सांगितलं, थर्ड केसमध्ये हे रेजिस्टर असे कनेक्ट केलेले आहे की एक्स इज स्मॉलर दॅन x1 x2 x3 म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तो लहान आहे इंडिव्हिज्युअल रेजिस्टरपेक्षा. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी कोणत्या केसमध्ये, सो पॅरलल कनेक्शनमध्ये, याचा अर्थ थर्ड केस असणार आहे पॅरलल. याच्या ऑपोजिट पॅरलल कनेक्शन. त्यानंतर सी झाला, देन डी. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस x1 x2 x3 इज सेम. पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे प्रत्येक रेजिस्टरच्या, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणजेच फोर्थसाठी कोणती केस असणार आहे, पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन. त्यानंतर ई एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स म्हणजे अगेन असणार आहे सिरीज कॉम्बिनेशन, सो दिस इज वॉट सिरीज कनेक्शन. आणि त्यानंतर बघा किती सिंपल आहे, फक्त सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला प्रॉपर्टीज माहीत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन इथे सोडू शकतो. लास्ट आहे एक्स इज इक्वल टू 1/1 x1 प्लस 1/1 x2 प्लस 1/1 x3. आता हे जर बघितलं याच्या तुमच्या लक्षात येईल हे काय आहे, दिस इज फॉर पॅरलल कनेक्शन, म्हणजे लास्ट केससाठी जे रेजिस्टर्स आहे पॅरलल कनेक्शनमध्ये जॉईन केलेले. आता आपण पॅरलल कनेक्शनचा अशा टाईपचं एक्सप्रेशन 2 रेजिस्टरसाठी बघितलेलं, इथे 3 रेजिस्टरसाठी आपण एकदा व्हेरीफाय करू बरोबर आहे का. सपोज x1 x2 x3 असे 3 रेजिस्टन्सेस आहे, ते पॅरलल कनेक्शनमध्ये असेल तर आपण कसं लिहू शकतो, 1/RP किंवा 1/R इफेक्टिव्ह इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. इथे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आहे x, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 1/x इज इक्वल टू 1/x1 प्लस 1/x2 प्लस 1/x3. दिस इज 1/x. आता आपल्याला पाहिजे आहे x ची व्हॅल्यू, देअरफॉर आपण काय करणार, x ची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणजे ही जी टोटल टर्म आहे 1/x आहे त्याचा आपल्याला x पाहिजे म्हणजे आपण काय करतो, इन्व्हर्स घेतोय. याचा आपण इन्व्हर्स कसा घेणार, 1/ टोटल टर्म, ही जी टोटल टर्म आहे ही टोटल टर्म डिनॉमिनेटरला जाणार. तर हेच एक्सप्रेशन आपल्याला इथे दिलेलं आहे, त्यामुळे लास्टसाठी असणार आहे पॅरलल कनेक्शन. क्वेश्चन नंबर 9, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. न्यूमेरिकल सॉल्व करायचे आपल्याला. फर्स्ट, द रेजिस्टन्स ऑफ 1 मीटर लॉंग नायक्रॉन वायर इज 6 ओम. एक नायक्रॉन वायर आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 1 मीटर, त्याचा रेजिस्टन्स आहे 6 ओम. इफ यू रिड्यूस द लेंथ ऑफ वायर टू 70 सेंटीमीटर, तर सपोज आता ही जी लेंथ ऑफ वायर जर 70 सेंटीमीटर असेल त्या केसमध्ये त्याचं रेजिस्टन्स किती आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. सो सिंपल आहे, लेंथ दिलेली आहे, रेजिस्टर दिलेली आहे, 2 लेंथच्या कंडिशन दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला रेजिस्टन्समध्ये काय चेंज होणार ते डिसाईड करायचं आहे. व्हॉट इज गिवन, रेजिस्टन्स ऑफ 1 मीटर लॉंग वायर. सो लेंथ दिलेली आहे 1 मीटर, लेंथ चेंज होते त्यामुळे याला आपण कन्सिडर करू L1 इक्वल टू 1 मीटर. त्यावेळेस रेजिस्टन्स किती आहे R1 इज इक्वल टू 6 ओम. इफ यू रिड्यूस द लेंथ ऑफ वायर टू 70 सेंटीमीटर, आता नवीन केसमध्ये लेंथ आहे 70 सेंटीमीटर, तर आपल्याला फाइंड करायचं आहे ज्यावेळेस लेंथ 70 सेंटीमीटर असेल त्यावेळेस रेजिस्टन्स किती असणार आहे, म्हणजे R2 किती असणार आहे. 70 सेंटीमीटर म्हणजे काय, 70/100 दॅट इज इक्वल टू 0.7 मीटर. मीटर आहे आपल्याला एक युनिट, एसआय युनिट पाहिजे, इथे मीटर आहे इथे सेंटीमीटर आहे, म्हणून आपण सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये केलं. रिझन 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. काय करावं लागणार आहे, रेजिस्टन्स आहे, लेंथ आहे, त्यामुळे आपल्याला समजतं आपल्याला कोणतं रिलेशन यूज करावं लागणार आहे, R इज इक्वल टू रो इंटू L/A. याचा यूज आपल्याला इथे करावा लागणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणाल की रोची व्हॅल्यू इथे दिलेली नाही, रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली नाही, बट आपल्याला रेजिस्टिव्हिटीच्या व्हॅल्यूची इथे गरज पण नाही, कारण 2 लेंथ 2 रेजिस्टर आहे, याच्यावरून आपल्याला हिंट मिळते की आपल्याला इथे रेशो घ्यावा लागणार आहे. रेशो घेऊन रेशो घेतल्यानंतर रो तर सेमच असणार आहे, जरी लेंथ कमी झाली जास्त झाली तरी मटेरियलची रेजिस्टिव्हिटी सारखी असणार, म्हणजे रोची व्हॅल्यू सारखीच असणार आहे, त्यामुळे रो कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे रो जरी दिलेला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला फक्त हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे, R इज इक्वल टू रो इंटू L/A. फाईन. So this implies R1
R1 काय असणार रो इंटू L1 अपॉन ए. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा लेंथ 1 मीटर होती, त्यानंतर लेंथ 70 सेंटीमीटर केलेली आहे, रिड्यूस टू 70 सेंटीमीटर. आता नवीन लेंथ आहे 70 सेंटीमीटर. मे बी त्यांनी काय केले, ती 1 मीटर लेंथची जी वायर होती ती कट केली आणि जो नवीन तुकडा आहे 70 सेंटीमीटरचा तो त्यांनी कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे यामध्ये काय होतं की फक्त लेंथ चेंज होते, जो एरिया आहे वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया तो क्रॉस सेक्शनल एरिया सारखाच राहतो. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे समजतं ना, वायर आहे तर हा जो एरिया असणार आहे, हा सर्कल असणार आहे टॉप व्ह्यूने बघितला तर हा जो एरिया हा त्या एरिया सारखाच राहतो, फक्त ते काय करतात लेंथ कमी करताय. त्यामुळे एरिया दोन्ही केसमध्ये सारखाच असणार आहे. त्यामुळे एरियाला सुद्धा आपण ए नी डिनोट करून A1 A2 घेण्याची गरज नाही आहे. अँड R2 इज इक्वल टू रो इंटू L2 अपॉन ए. इथे आपण लिहू शकतो ए इज सेम. ओके. अँड देअरफॉर जर आपण याचा रेशो घेतला R1 अपॉन R2 काय असणार आहे रो L1 अपॉन ए डिवायडेड बाय रो L2 अपॉन ए. रो रो कॅन्सल होणार, ए कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू L1 अपॉन L2. याचा आता काय रेजिस्टन्स जो आहे तो डायरेक्टली एची प्रोपोर्शनल आलेला आहे. आपण आधी पण बघितलेलं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. ज्यावेळेस आपण हे रिलेशन डिराईव्ह केलं त्यावेळेस आपण बघितलं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. तेच रिलेशन आपल्याला इथे मिळालेलं. तर यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. R1 आहे 6, R2 फाइंड करायचं आहे. पहिली लेंथ आहे 1 आणि नवीन लेंथ आहे 0.7. Therefore 6 into 0.7 is equal to R2 into 1, that is R2. Therefore R2 is equal to 4.2. रेजिस्टन्स आहे म्हणजे सिग्नल काय असणार आहे 4.2 ओम. त्यामुळे आपण लिहू शकतो therefore resistance of new wire is 4.2 ohm. R2 is 4.2 ohm. Second question B. When two resistors are connected in series, their effective resistance is 80 ohm. When they are connected in parallel, their effective resistance is 20 ohm. What are the values of two resistances? सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये दोन रेजिस्टन्स आहे. लेट्स से आपण असं अज्यूम करू रेजिस्टन्सेस आहे R1 आणि R2. तर हे जे R1 R2 ज्यावेळेस सिरीजमध्ये कनेक्टेड होते त्यावेळेस त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय ते दिलेला आहे. ज्यावेळेस हे रेजिस्टर पॅरललमध्ये कनेक्टेड होते त्यावेळेस त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय ते दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला R1 आणि R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपण असं कन्सिडर करूया. लेट्स अज्यूम और लेट्स से रेजिस्टर्स आर R1 and R2 ohm. Okay, given सिरीज मध्ये जेव्हा असतील त्यावेळेस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे RS ची व्हॅल्यू आहे 80 ओम आणि पॅरलल मध्ये ज्यावेळेस असतील त्यावेळेस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे RP ची व्हॅल्यू आहे 20 ओम. आपल्याला R1 R2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे आपण असं लिहिणार सिन्स R1 R2 आर इन सिरीज. ज्यावेळेस रेजिस्टर सिरीजमध्ये असतात त्यावेळेस आपण काय करतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असतो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सची ॲडिशन RS इक्वल टू R1 प्लस R2 अँड देअरफॉर RS म्हणजे 80 इज इक्वल टू R1 प्लस R2. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस R1 R2 आर इन पॅरलल कनेक्शनमध्ये असतील आठवतं ना आपण सिरीज पॅरलल कनेक्शन बघितलेलं. फॉर्म्युला काय आहे 1/RP इज इक्वल टू दोन रेजिस्टर्स आहे सो 1/R1 प्लस 1/R2. Therefore 1/RP आहे 20 इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. याला आपण सिम्प्लिफाय करू R2 प्लस R1 1 इंटू R2 1 इंटू R1 अपॉन R1 R2. हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. दिस इज 2 1 आणि 2 यावरून आपण काय आता आपल्याला काय करायचं फक्त हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन आहे दोन व्हेरिएबल R1 R2 प्लस R2 इज 80. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो न्यूमरेटरला. Therefore from 1/20 is equal to R1 plus R2 is 80 upon R1 R2. Therefore R1 R2 is equal to 80 into 20 1600. ठीक आहे. हे एक रिलेशन आपल्याला मिळालं 3. आता आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. तर यामध्ये जर आपण असं केलं हे दोन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चा विचार केला तर आपल्याला काय पाहिजे असे दोन नंबर ज्याची सम आहे 80 असे दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट आहे 1600. सिंपल आहे. सम आहे 80 आणि प्रॉडक्ट आहे 1600. तर लगेच लक्षात आलं पाहिजे ते काय असणार 40 आणि 40 याची सम असणार आहे 80 त्याचा प्रॉडक्ट असणार आहे 1600. पण आपल्याला असं डायरेक्ट लिहिता नाही येणार. आपल्याला याचे स्टेप्स दाखवावे लागतील.
तर थोडक्यात आपल्याला कळलं की आपला आन्सर काय येणार आहे. दोन्ही रेजिस्टर 40 ओम 40 ओमचे आहे. इथे नंबर्स इझी होते त्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकलो, बट ॲक्च्युली प्रोसिजर वाईज जायचं असेल तर आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार. आपण काय करूया, इथे फ्रॉम 3 आपण असं लिहू शकतो R2 इज इक्वल टू 1600 अपॉन R1. जस्ट R2ला R1च्या फॉर्ममध्ये किंवा R1ला R2च्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करू. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. फ्रॉम 1 R1 plus R2 is equal to 80 and therefore R1 plus 1600 upon R1 is equal to 80. ओके, and therefore आता यामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. R1 into R1 R1 square plus 1 into 1600 upon R1 is equal to 80. Therefore R1 square plus 1600 minus 80 R1 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे R1 square minus 80 R1 plus 1600 is equal to 0. इक्वेशन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट फाइंड करायचे. R1 R2चं कन्फ्युजन होत असेल तर बघा हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, x स्क्वेअर मायनस 80x प्लस 1600 इज इक्वल टू 0 असे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचे आपल्याला रूट्स फाइंड करायचे. रूट्स फाइंड करण्यासाठी 1600 असे दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट आहे 1600 ज्याची सम आहे -80 म्हणजे ते दोन नंबर असणार आहे -40 आणि -40. किंवा जर तुम्ही हे जर बघितलं 1600 आहे, 1600 म्हणजे काय 40चा स्क्वेअर, तर हे असणार आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये कोणत्याही पद्धतीने करा. तर आपण काय करू, फॉर्म्युलाची फॅक्टर्सचा यूज करून -40 and therefore x square minus 40x minus 40x plus 1600 is equal to 0. x minus 40 minus 40 x minus 40 is equal to 0. म्हणजे x minus 40 into x minus 40 that is x minus 40 square is equal to 0. यावरून आपण लिहू शकतो therefore x minus 40 is equal to 0. x म्हणजे R1 आहे इथे, that is R1 is equal to R1 minus 40 is equal to 0. याचा अर्थ काय, R1 is equal to 40 म्हणजेच R1 ची व्हॅल्यू किती आली 40 ओम. R2 ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 आपण लिहू शकतो R2 is equal to 80 minus R1, 80 minus 40 म्हणजेच 40. त्यामुळे दोन्ही रेजिस्टरची व्हॅल्यू आली 40 जी आपण ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलीच होती. त्यामुळे आपल्याला फाइंड काय करायचं, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टू रेजिस्टन्सेस. त्यामुळे आपण लिहू शकतो देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ टू रेजिस्टन्सेस आर 40 ओम अँड 40 ओम. समजलं, सिंपल आहे क्वेश्चन. आता सी, इफ अ चार्ज ऑफ 420 कुलम फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर इन 5 minutes, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. चार्ज दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, करंट फाइंड करायचं आहे. गिवन सी, चार्ज म्हणजे क्यू, राईट. चार्ज किती दिलेला आहे 420 कुलम. फ्लोज थ्रू एक वायर आहे, त्या वायरमधून एवढा चार्ज फ्लो होतो फॉर 5 minutes. आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर टाइम दिलेला आहे 5 minutesचा आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, करंट म्हणजे आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर सिंपल आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे करंट, चार्ज आणि टाइम याला रिलेट करणारा कोणता फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू आय टी किंवा आपण असं लिहू शकतो आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, राईट. त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. फर्स्ट ऑफ ऑल मिनिट आहे, मिनिट आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 1 minute म्हणजे 60 सेकंड, सो 5 minutes म्हणजे 5 into 60 दॅट इज इक्वल टू 300 सेकंड. 1 minute इज इक्वल टू 60 सेकंड. चार्ज इज 420 आणि टाइम आहे 300. 42 अपॉन 30 सिम्पली डिवाइड करू शकतो 7/5. 7ला 5ने डिवाइड करायचं आहे. दॅट इज इक्वल टू 1.4. करंट आहे, युनिट असणार आहे 1.4 एम्पियर. हेन्स व्हॅल्यू ऑफ करंट इज 1.4 एम्पियर.